शाबास. छत्री हा? आमच्या दोन दोन बायका कुठे गेल्या? तर आम्ही बाहेरून आलो, आम्हाला पाणी द्यायला त्या हजर नाही. तसं आजवर कधी झालं नव्हतं. काय चाललंय यांचं? घरात राहायचं की नाही? डॅडी मी बघून येऊ का कुठल्या कामात गुंतल्यात ती? हा? हा, बघा बघा. काय झालंय तुमचे? हा? आधी तर सीता गीतावानी जोडी होती तुमची. आता काय करून घेतलंय कौरव पांडवांवानी? हा? ए बाबा छत्री, आपल्या घरावर न कोणतरी लिंबू फिरवलेले दिसते. ह्या अक्कांनीच फिरवला असेल. ए माझ्या आई बापांनी मला असलं काही शिकवलं नाही बर का. मग भांडाय शिकवलंय का? आता तू लय सुतळाक साळसूद आणि शांत स्वभावाची आहेस की नाही? आहेच, म्हणून तर मालकांनी मला पसंत केली. ए तुझ्या आधी मालकांची पहिली पसंती मी आहे. तुझ्या आधी या घरात मी आले आहे, विसरू नकोस. तुम्ही असताना बी मला मालक घेऊन आले, त्याच्यावरनच ओळखा की. ए! काय करू यांचं? हा? माझ्या नादाला लागत नाही तुला त्या दोघी. माझ्या नादाला लागल्या असताना ह्यांचा तिथंच टांगा पलटी केला असताना या आपापसात भांडतात. काय करू? कोणाची बाजू घेऊन कोणाला गप बसू? डॅडी हा? यालाच म्हणतात दोन बायकांपाशी ती ऐका. ए! ए! शांत राहा, भांडू नका. बाहेरून आलोय आम्ही, काय चहा पाण्याचा बागा. अगो बाई, म्हणजे चहा बी विचारला नाही बी तुम्हाला? मला वाटलं अक्कांनी दिला असल. वय वय दिला असतं की चहा पाणी. मग परत तूच म्हणली असतीस तुम्हाला लई मालकाच्या पुढे पुढे करायची सवय आहे म्हणून नाही दिलं. या म्हणजे जी मी बोलत नाही ती बी माझ्याच नाव खपवायला लागल्या त्या. जी मला काय हाडबीड आहे का नाही तुमच्या? बोलायचं म्हणून काय बी बोलत सुटल्या त्या निसत्या. होय ग, मी बोलते आणि तू शांतपणाने ऐकून घेतीस का नाही समोर उभं राहून? घेतेच आहे. तू पण वरती चार गोष्टी. नको नको नको, चहा नको, पाणी नको, काय बी नको. आम्ही बाहेरून आलोय, आम्हाला जरा शांत बसू द्या. आणि तुम्ही बी भांडून भांडून लय दमला. नाही तुम्हाला वाटत नाहीये पण दमलात तुम्ही, तर तुम्ही बी जरा आराम करा. आणि हो, वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसा, नाही तर परत सुरू होईल तुमचं महाभारत. हा, जाओ जाओ. अरे बापरे, अरे बापरे. डाळ वाढा की. अक्का वाटतील की, त्यांचीच जबाबदारी आहे ती. आता माझी जबाबदारी लई चांगली कळती का तुला? किचन मध्ये एखादी शेगडी रिकामी ठेवली असतीस पातेलं ठेवायला तर केली असती डाळ. इथं भात आहे, तिथं भाजी आहे, तिसरीकडे चहा उकळतोय. कुठं करायची होती डाळ मी? अख्ख्या दिवसात किचन मध्ये फिरकून दिलं नाही हिनं मला. आमची बायको काय करत होती मग? तिला मीच सांगितलं तू गप्प राहा बाई, काही काम करू नको. हिलाच सगळं करायचंय ना. मी करते मग कर जा बाई. वय वय करतेच, समजा मीच करते. तुम्ही दोघी सासवा सुना का नाही निस्ता इथं बसून खा. आता एवढे काय दिवे लावलेस ग मग सासवा सुनांना आयतं खायला घालून? तेजू किचन मध्ये आली की काय करतीस तू? मसाला एवढाच घाल, तिखट तेवढंच घाल. अळणीच करू नको, तिखटच करू नको. असंच कर तसंच कर, भातात पाणी एवढंच घाल. की ती सूचना माणसानं काम करावं तरी कसं म्हणते मी? म्हणजे मी काय चांगलं शिकवायचं पण नाही तिला. मग राहू दे, तुम्हीच करा सगळं. वय 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 वय, मी करायला लागले की काय करतीस? भांडी आपटतीस. भांडू नका ना. डाळ नको. सुनबाई, आमच्यासाठी दूध घेऊन ये, आम्ही आज दूध भातच खाऊ. बाई तुझ्यामुळं, फक्त तुझ्यामुळं मालकाला आज दूध भात खाऊन राहावं लागतंय. बाई 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 बाई, समजा खबर माझ्या माथी फोडलं ग. राहू दे मग, इथनं पुढे ह्यांच्या जेवणाची जबाबदारी सगळी तुम्हीच घ्या. काहीच करत नाही मी. राहू दे. वय वय वय, काम सोडून पडायची चांगली रीत आहे ही. ते काय नाही, मी पण नाही बघणार, मी बी काही नाही करणार. काय करायचं ते तूच कर जा. हो डॅडी, अहो या दोघींनी नुसता ताप आणलाय हो.
तुम्ही काहीच कसं बोला ना बरं त्यांना. मध्ये फट दिली तर बोलेल ना मी. त्या दोघे भांडायला लागलं की आम्हाला काही सुचतच नाही. आणि कसं आहे की बायकांचं भांडण कसं हाताळायचं असलं शिकलोच नाही ना कधी आम्ही. आणि दुसरं काय आहे, चिरंजीव आमच्याशी भांडत नाहीत ना. आमच्याशी भांडले असताना मारूनच टाकला. बघितलं राग आलाय ना. जा बरं पहिली जा त्या दोघींना समजून सांग. परत जर भांडला ना म्हणाव तर काय खरं नाही तुमचं. ओ डॅडी, अहो करायचं काय हो आता. काय करायचं, मी कमंडलू आणतो, तुम्ही कुबडी शोधा. दोघं जाऊ हिमालयात. ए छत्री, हसतो काय रे? तुझ्यावर बसून जाऊ का? अरे दादा 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 अरे दादा भाग्याबद्दल समजलं मला. शाळेत नाव कमवले म्हणे तिनं. वय देवीची कृपा म्हणायची. अरे दादा तुझ्या सगळ्याच बहिणी देवीसारख्या आहेत बघ. पण भाग्या कुठे आहे ती दिसेना. हे काय आता सोडून आलो तिला. पुण्याला गेली राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घ्यायला. अहो वहिनी राज्यस्तरीय काय घेऊन बसलाय. दादाचे संस्कार एवढे आहेत ना, ती भारतात काय जगात नाव कमवून येत. भाग्या नाही नाव कमवून येते का नाही बघाच तुम्ही. हे सगळं ना तुळजाचं पायगुण आहे बघ. ती आल्याने आमच्या घराचं नशीबच उजळले. असं काही नाहीये. त्यामागे तुझं प्रेम, तुझी काळजी, तू त्यांच्यासाठी पाहिलेलं स्वप्न हे सगळं आहे रे. चला मी येतो, मला लय काम आहे. काय करतेस? असा लाजतो जसं पहिल्यांदा माझा स्पर्श झाला.